नमस्कार मंडळी, आपल्या उदरभरण चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण तिळाची चिक्की कशी करायची ते बघणार आहोत. त्यासाठी मी अर्धा किलो तीळ घेतले आहेत. अर्धा किलोला थोडासा कमी असा गूळ घेतला आहे आणि तूप घेतला आहे. अशा कमीत कमी 3 इन्ग्रेडियंट्समध्ये आपण तिळाची छानपैकी चिक्की कशी करायची ते आपण आज बघणार आहोत. मी गॅस चालू केला आहे आणि त्यावर एक कढई तापायला ठेवली आहे. कढई थोडी तापली की त्यात आपले तीळ आपण थोडे भाजून घेणार आहोत. तीळ हे मंद आचेवर भाजायचे आहेत. फास्ट गॅसवर भाजले तर तीळ करपून जाण्याची शक्यता आहे. जेवढे मंद आचेवर तीळ भाजले जातील तेवढी तिळाची चिक्की आणखीन जास्त टेस्टी होईल. तीळ नीट भाजले गेले नसतील तर तिळाची चिक्की कच्ची लागू शकते. आता तीळ भाजून झाले आहेत. आपण एका मिक्सरच्या भांड्यात सगळे तीळ काढून घेऊ. एकत्र पुरत नाही आहे, त्याच्यामुळे 2 वेळेस मी ते बारीक करून घेत आहे. आता हे तीळ आपल्याला असे पूर्णपणे अगदी ते बारीक करायचे नाही आहे. थोडंसं हलकेसे बारीक करायचे, थोडं जाडं भरडं ठेवायचं. जास्त बारीक केलं की ती चिक्की नीट व्यवस्थित होत नाही. आपण पुन्हा गॅस चालू करू आणि त्यात तूप घालू. तूप देखील जास्त घालायचं नाही, 2 चमचे पुरेसे. तूप थोडं गरम झालं की त्यात आपण गूळ घालू. तुम्ही समप्रमाण घेतलं तरी चालेल. मी अर्धा किलोला थोडंसं कमी गूळ असा वापरलेला आहे. गूळ देखील आपण अगदी मंद आचेवर विरघळून घेऊ. गूळ असा छानपैकी परतवून घ्यायचा. बघा, आता गूळ आपला मेल्ट झालेला आहे. गुळात कुठलीही गुठळी राहता कामा नये, ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. बघा, अगदी थोड्या वेळात गुळाला असा थोडा फेस यायला लागतो, म्हणजे आपण समजून जायचं की गूळ हा तुपात छानपैकी परतला गेला आहे. ज्या आपण थोड्या थोड्या अशा लहान गुठळ्या दिसत आहेत त्या आम्ही अशा चमच्यानेच थोड्या फोडून घेत आहे. आता गूळ छान परतला आहे. आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेले थोडे तीळ होते ते आपण त्यात घातले. आता हे छान व्यवस्थित एकजीव करायचं. थोडी जाडबुडाची कढई वापरायची, म्हणजे तीळ खाली लागत नाहीत. बघा, तर हे हळूहळू एकत्र होत चाललंय. ह्या चिक्कीला तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही आणि ही अगदी पौष्टिक देखील असते. लहान मुलांना चॉकलेट वगैरे देण्याच्या ऐवजी ही चिक्की दिली ते अतिउत्तम.
आपण तीळ आधीच भाजून घेतल्या कारणाने आपल्याला जास्त गूळ आणि चिक्की काही भाजून घ्यायची गरज पडत नाही. त्यामुळे फारच कमी वेळात ही चिक्की तयार होऊन बनते. आता आपला हे मिश्रण चांगलं भाजून झालंय. आपण आता एका परातीला तूप लावून ते पसरवून घेऊ. आता हे भाजलेलं मिश्रण हे सगळं या परातीत काढून घेऊ. आता एका वाटीच्या सहाय्याने आपण हे परातीत पूर्ण तिळाचं मिश्रण पसरवून घेऊ. हे मिश्रण गरम गरम असतानाच पसरून घ्यायचं. थंड झाल्यावर ते पसरलं नीट व्यवस्थित जात नाही. बघा किती छानपैकी आपली चिक्की तयार होत आहे. त्याच्या कॉर्नर्स व्यवस्थित आपण सेटल करत आहोत. तुम्ही एकदा नक्की करून पहा ही चिक्की. उलटण्याच्या मदतीने साईडचे कॉर्नर्स आपण व्यवस्थित करून घेतले आहोत सगळे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कशी चिक्की करता. या पद्धतीनेच करता की अजून काय वेगळं करता. आता आपलं हे पसरवून झालं आहे. आता ह्याला आपण असंच एक थंड होईपर्यंत हे मिश्रण आपण साईडला ठेवून देणार आहोत. लगेच चिक्की पाडायच्या भानगडीत पडायचं नाही. कधी कधी ती तुटायची शक्यता असते. चिक्की थंड झाल्यावर बघा मी त्याच्या हळूवारपणे वड्या कापून घेतल्या आहेत. बघा किती सुंदर अशा चिक्क्या आपल्या तयार झाल्या आहेत. बघा तुम्हाला मोडून दाखवते. अगदी मऊशीर अशी चिक्की तयार झाली आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.